Hello students, in previous video lecture we are start a new topic which is the logic gate. In that we are discuss about the basic gate. There are three basic gates: AND gate, OR gate and NOT gate. So now onwards we are discuss about the derived gate. So derived gate are formed from the basic gate. Derived gate आपण कोणाला म्हणणार? जे आपण बेसिक गेट पासून नवीन तयार केलेले जे गेट असणार आहे त्यांना काय म्हणणार आपण? डिराइव्ड गेट. मग दोन टाइपचे डिराइव्ड गेट्स आहेत. फर्स्ट इज नॅन्ड गेट and second is NOR gate. NAND gate and NOR gate are the two basic derived gate. So IC number of NAND gate is 7400. 7400 is the IC of NAND gate and IC number of 740 NOR gate is 7402. So this is the IC for IC number for NOR gate is 7402 and for 7400 is the IC number for NAND gate. And basic gate जे आहे AND gate, OR gate आणि NOT gate त्यांचे IC नंबर काय आहेत? AND gate चा IC नंबर आहे IC 7408. OR gate चा IC नंबर आहे IC 7432 आणि NOT gate चा IC 7404. All these ICs are required 5 volt power supply and total 14 pins. So one by one आपण derived gate बघूया. First is NAND gate. तो logical equation और boolean equation of NAND gate is y is equal to a into b bar. Logical equation or boolean equation of a NAND gate is y is equal to a into b bar. For two number of input, जर तुमचे इनपुट दोन असतील तर पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन किती येणार आहेत? 4 येणार आहेत. ते कसे कॅल्क्युलेट करतो आपण? 2 raised to n. n म्हणजे काय असणार आहेत आपले? नंबर ऑफ इनपुट्स. नंबर ऑफ इनपुट आपण किती कन्सिडर केले? फक्त 2. आपण कोणत्याही गेटला 2 किंवा 2 पेक्षा जास्त आपण काय देऊ शकतो? इनपुट देऊ शकतो. पण आपण इथं किती इनपुट कन्सिडर केले? फक्त 2 इनपुट कन्सिडर केले. सो 2 raised to 2. 2 raised to 2 किती येणार? पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन 4. त्याच्यानंतर सिम्बॉल ऑफ NAND gate is like this. This is the A, this is the B, and output y is equal to a into b bar. आपला जो हा NAND gate आहे, हा NAND gate कशाचं कॉम्बिनेशन आहे? AND gate प्लस NOT gate. हा आपण असाही ड्रॉ करू शकतो. हे झालं तुमचे दोन इनपुट A B. तर काय मिळणार आपल्याला आउटपुट y is equal to a into b. आणि हे a into b जे इनपुट आहे हे आपण प्रोव्हाइड केले पुढे NOT गेटला. सो इथं आउटपुट प्रोव्हाइड होणार y is equal to जे काही इनपुट दिले त्याचा कॉम्प्लिमेंट. सो आपण ह्या दोन सिम्बॉल थ्रू आपण NAND गेट ड्रॉ करू शकतो. सो ट्रूथ टेबल ऑफ NAND गेट काय असणार आहे? तर आपण किती इनपुट कन्सिडर केले? 2 इनपुट कन्सिडर केले, a आणि b. आणि आउटपुट काय असणार आहे आपलं? y is equal to a into b bar. सो टोटल नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन काय आहे? किती आहे? 4 आहे. म्हणजे आपलं प्रोव्हाइड केलेलं इनपुट आहे, दोन्ही इनपुट 0 0 असतील. दोन्हीपैकी एक 0 असेल, एक 1 असेल, किंवा दोन्ही पण काय असू शकतात? 1 1. सो त्याचा आउटपुट कसं आहे? ह्याचा आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला? तर y इज इक्वल टू काय आहे? a into b बार. जर तुमचा जर a ची जर व्हॅल्यू 0 असेल आणि b ची जर व्हॅल्यू जर 0 असेल
तर y इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला 0 इंटू 0 बार. 0 इंटू 0 किती मिळणार आपल्याला 0, पण त्याचा काय परत बार आहे. मग आउटपुट काय मिळणार 1. 0 चा कॉम्प्लिमेंट और 0 बार इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला 1. त्याच्यानंतर जर तुमचा a 0 असेल आणि b जर तुमचा 1 असेल तर इथे काय होणार y इज इक्वल टू 0 इंटू 1 बार. तर 0 इंटू 1 काय असणार आहे 0 असणार आहे. त्याचा कॉम्प्लिमेंट आपल्याला काय मिळणार 1. सो 0 1 इनपुटला आउटपुट काय मिळणार आपल्याला 1. त्याच्यानंतर जर इनपुट असेल a तुमचा 1 असेल, b जर तुमचा 0 असेल तर आपल्याला इथे काय होणार 1 इंटू 0. 1 इंटू 0 काय असतं तर 0च असतं. त्याचं कॉम्प्लिमेंट 0चं कॉम्प्लिमेंट काय मिळणार 1. जर इनपुट तुमचे 1 0 असतील तर आउटपुट पण आपल्याला काय मिळणार आहे 1. जर बोथ द इनपुट जर तुमचे 1 1 असतील, a पण तुमचा 1 असेल आणि b सुद्धा तुमचा 1 असेल तर y इज इक्वल टू काय मिळणार 1 इंटू 1. 1 इंटू 1 आपल्याला काय मिळणार 1 आणि 1 चा कॉम्प्लिमेंट और 1 चा बार आपल्याला काय मिळणार आहे 0. सो जर तुमचे इनपुट दोन्ही हाय असतील तर आउटपुट काय मिळते लो. त्यामुळे नॅन्ड गेट मध्ये आपण डेफिनेशन काय असते नॅन्ड गेटची, इफ बोथ द इनपुट आर हाय देन आउटपुट इज लो or it provide high output for odd number of combination. It provide high output for one of the input is low. आपण काय म्हणू शकतो, if both the inputs are high then output is low. जर तुमचे दोन्ही इनपुट a आणि b जर दोन्ही हाय असतील 1 1 असतील तर आउटपुट काय मिळते आपल्याला 0 आणि इट विल प्रोव्हाइड हाय आउटपुट. हे आपल्याला हाय आउटपुट प्रोव्हाइड करते म्हणजे 1 आउटपुटला मिळते कधी वन ऑफ द इनपुट इज लो. याच्यातला एक जर आपला इनपुट लो असेल तर आउटपुट काय मिळते आपल्याला 1. सो दिस इज द NAND गेट. सो नेक्स्ट गेट इज NOR गेट. NOR gate. IC number of NOR gate is 7402. It is a 14 pin IC and it will require 5 volt power supply. So logical equation or Boolean equation of a NOR gate is y is equal to a plus b bar or a plus b complement. For आता याच्यामध्ये आपल्याला परत काय कॅल्क्युलेट करायचं, टोटल नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स. जर तुमचे इनपुट 2 असतील तर किती टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज येणार आहेत 4. जसे जसे तुमचे टोटल नंबर ऑफ इनपुट्स इनक्रीज होत जाणार 3 4 8 तसे तुमचे पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन इनक्रीज होत जाणार. जर तुमचे इनपुट 3 असतील a b c सो 2 काय येणार 3 म्हणजे किती येणार पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन 8. सो इथं आपल्याला किती इनपुट आहेत 2 इनपुट आहेत. 2 इनपुट असल्यामुळे 2 किती येणार पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन 4. अँड द सिम्बॉल ऑफ NOR gate is this is the symbol of NOR gate. This is the input A, this is the input B, and here it provide the output y is equal to a plus b bar or a plus b complement. Again, this NOR gate is a combination of OR gate and NOT gate. आपण याला अजून अशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो. हा आपला आहे OR गेट आणि त्याच्या समोर आपण कनेक्ट केलाय NOT gate. So this is the input A
कुठं प्रोव्हाइड केले, नॉट गेटला. सो इथं आउटपुट प्रोव्हाइड होणार y इज इक्वल टू a प्लस b बार. सो दिस इज द symbol of a NOR gate. So truth table of the NOR gate is, so there are four possible number of combination. Either तुमचे इनपुट 0 0 असतील, 0 1 असतील, 1 0 असतील किंवा both the inputs are 1 1. So output y is equal to a plus b bar. इथं काय आउटपुट मिळणार आपल्याला, a plus b bar. जर तुमचे इनपुट्स, जर दोन्ही इनपुट 0 0 असतील, a तुमचा 0 असेल, b तुमचा जर 0 असेल, तर 0 प्लस 0, 0 प्लस 0 काय मिळणार आपल्याला 0, त्याचा कॉम्प्लिमेंट 1. इथं काय मिळणार आपल्याला 1. त्याच्यानंतर a जर 0 असेल, b जर तुमचा 1 असेल, तर 0 प्लस 1 काय मिळणार आपल्याला 1 आणि 1 चा कॉम्प्लिमेंट काय मिळणार 0. त्यामुळे आउटपुट काय मिळणार आहे तुम्हाला 0 1 च्या कॉम्बिनेशनला 0. त्याच्यानंतर a जर तुमचा 1 असेल आणि b जर तुमचा 0 असेल, तर इथं काय होणार 1 प्लस 0. 1 प्लस 0 काय असतो आपला 1, त्याचा कॉम्प्लिमेंट 1 चा कॉम्प्लिमेंट मिळणार आपल्याला 0. सो इथं आपल्याला आउटपुट मिळणार 0. जर तुमचे दोन्ही इनपुट a आणि b जर तुमचे दोन्ही इनपुट 1 1 असतील, तर 1 प्लस 1 आपल्याला काय मिळतात 1 मिळतात आणि त्या 1 चा कॉम्प्लिमेंट आपल्याला काय मिळणार आहे 0. सो या ट्रूथ टेबल मधून आपण असं म्हणू शकतो, इफ one of the input is high, then output is low. The definition of NOR gate is, if one of the input is high, output is low. जर तुमचं एक जरी इनपुट हाय असेल, तर आउटपुट काय मिळते आपल्याला लो. सो दिस इज द NOR gate. So next gate is XOR gate. XOR gate or exclusive OR. Exclusive OR gate. IC number of XOR gate is IC 7486. Again this is the 14 pin IC and it will require 5 volt power supply. So Boolean equation or a logical equation is y is equal to a XOR b. Boolean equation or logical equation of XOR gate is A XOR B. So हे जर आपण स्प्लिट केलं तर आपल्याला काय मिळतं, A बार इंटू B प्लस A इंटू B बार. आपण हे बुलियन इक्वेशन जे आहे ते दोन ह्याच्यामध्ये लिहू शकतो, y is equal to A XOR B or y is equal to A bar into B plus A into B bar. So for two inputs total number of combination किती येणार आहे 4. 2 raised to n, n म्हणजे काय असणार आहे आपले number of inputs. So 2 raised to 2 किती येणार 4 possible number of the combination. And symbol of XOR gate is like this. This is the input A, this is the input B, and here we provide an output y is equal to A XOR B. किंवा याच्यानुसार आपण कसं ड्रॉ करू शकतो, या इक्वेशन नुसार इथं A बार आहे. A बार म्हणजे कुठला असणार आहे गेट, नॉट गेट. इथून आपल्याला इनपुट प्रोव्हाइड होणार A आणि इथं आउटपुट मिळणार आपल्याला A बार. त्याच्यानंतर दुसरं इनपुट आहे आपलं B. B मध्ये पण काय आहे, B मध्ये पण एक बार आहे, त्यामुळे इथं आउटपुट मिळणार B बार. त्याच्यानंतर A इंटू B, इंटू म्हणजे
कुठला गेट असणार आहे? अँड गेट. अँड गेट मध्येच काय होते? मल्टिप्लिकेशन होते. त्यामुळं इथे काय असणार आहे? अँड गेट. अँड गेटचं एक इनपुट आहे ए बार, हे आपण इथं प्रोव्हाइड केले. दुसरे इनपुट आहे बी. हे बी इनपुट इथून इथं, हे दुसरं इनपुट. आणि दुसरं कॉम्बिनेशन काय आहे? ए इंटू बी बार. बी बार इथं कुठला गेट? ए इंटू बी आहे म्हटल्यावर परत कुठला गेट असणार आहे? अँड गेट. मल्टिप्लिकेशन म्हणजे अँड गेट. आणि त्याचं जे दुसरं इनपुट आहे ते काय आहे? एक बी बार इनपुट आहे आणि दुसरं इनपुट आहे ते ए आहे. हे असणार ए बार आणि हे आपले इनपुट असणार आहे बी. सो हे काय मिळणार आपल्याला? इथं आउटपुट काय मिळणार आहे? ए बार इंटू बी. आणि इथं आउटपुट मिळणार, इथं आउटपुट मिळणार ए इंटू बी बार. आता ए इंटू बी प्लस ए इंटू बी बार म्हणजे आपल्याला कुठला प्लस आहे? प्लस म्हणजे कोणता गेट असतो? ऑर गेट. सो इथं आउटपुट काय मिळणार? हे जे आउटपुट आहे ते कशाला प्रोव्हाइड करणार आपण? ऑर गेटला. सो आउटपुट मिळणार y इज इक्वल टू ए बार इंटू बी प्लस ए इंटू बी बार. या इक्वेशन थ्रू आपण असं लॉजिक डायग्राम ही आपण अशी ड्रॉ करू शकतो आणि हा त्याचा सिम्बॉल. सो ट्रूथ टेबल ऑफ XOR gate is for two inputs A and B and output is Y is equal to A XOR B or A bar into B plus A into B bar. So input काय आहेत आपले? 4 पॉसिबल कॉम्बिनेशन. तुमचे इनपुट आयदर 0 0 तर असतील, 0 1 तर असेल, 1 0 तर असेल किंवा दोन्ही इनपुट्स काय असतील? 1 1. जर असे कॉम्बिनेशन मध्ये असतील तर हे जे इनपुट आहे 0 बोथ द इनपुट 0 0 ते या ह्याच्यामध्ये पुट केले ए बार इंटू बी प्लस ए इंटू बी बार याच्यामध्ये पुट केल्यानंतर जर दोन्ही इनपुट जर 0 0 असतील तर आउटपुट आपल्याला मिळतं 0. जर दोन्ही मधला एक जरी इनपुट 0 असेल आणि एक जरी इनपुट 1 असेल तर आउटपुट मिळतं आपल्याला 1. त्याच्यानंतर एक इनपुट 1 असेल, एक इनपुट जर 0 असेल तर आउटपुट मिळतं परत आपल्याला 1. आणि जर बोथ द इनपुट्स आर 1 1 असतील तर आउटपुट मिळतं 0. फ्रॉम दिस वी कॅन से दॅट इन XOR गेट if odd number of inputs then output is high. XOR gate provide high output only when the inputs are odd. जर तुमचे इनपुट्स ऑड असतील म्हणजे एक 0 असेल, एक 1 असेल, एक 1 असेल, एक 0 असेल तरच आउटपुट काय मिळते तुम्हाला? 1 1. अदरवाइज जर तुमचे सेम इनपुट असतील 1 1 और 0 0 आउटपुट मिळणार आहे तुम्हाला 0. सो दिस इज द XOR गेट. Next, comparison between inclusive OR and exclusive OR gate. Inclusive OR gate and exclusive OR gate. फर्स्ट IC नंबर किती आहे OR गेटचा? 7432 is the IC number for OR gate and XOR गेटचा IC नंबर आहे 7486 is the IC number for XOR gate. फर्स्ट आपण सिम्बॉल काय आहे OR गेटचा? दोन इनपुट्स आहेत त्याला A आणि B. सो आउटपुट काय मिळणार आपल्याला? A प्लस B. अँड याचा सिम्बॉल काय आहे? फॉर A B Y इज इक्वल टू A XOR B.
नेक्स्ट बुलियन इक्वेशन. बुलियन इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू a प्लस b. आणि एक्सॉर गेटचं बुलियन इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू a एक्सॉर b और a बार इंटू b प्लस a इंटू b बार. दिस इज द बुलियन इक्वेशन फॉर द एक्सॉर गेट. त्याच्यानंतर ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल काय आहे? a इंटू b इज इक्वल टू a, y इज इक्वल टू a प्लस b. 0 0 0 1 1 0 1 1. आउटपुट काय मिळतं? 0 0 ला 0, 0 1 ला 1, 1 0 ला 1 आणि 1 1 ला 1. याचा ट्रूथ टेबल काय आहे? a इज इक्वल a b, y इज इक्वल टू a XOR b. 0 0 0 1 1 0 1 1. आउटपुट मिळतं 0 1 1 0. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो? त्याची डेफिनेशन काय? तर एक्सॉर गेट मध्ये आपल्याला एक्सॉर गेट प्रोवाइड हाय आउटपुट व्हेन वन ऑफ द इनपुट इज हाय. inclusive OR gate provide high output only one of the input is high. XOR गेट आपल्याला हाय आउटपुट प्रोव्हाइड करणार जेव्हा वन ऑफ द इनपुट त्याचं काय असेल? हाय असेल. आणि एक्सक्लुझिव्ह OR गेट प्रोव्हाइड हाय आउटपुट फॉर ऑड नंबर ऑफ इनपुट. जर तुमचं इनपुट ऑड नंबर असतील म्हणजे एक 0 असेल, एक 1 असेल, एक 1 असेल, एक 0 असेल तरच तुमचं आउटपुट काय मिळते? हाय मिळते. जर सेम नंबर ऑफ इनपुट असतील तर आउटपुट आपलं 0 मिळते. सो दिस इज द कंपॅरिझन बिटवीन inclusive OR and exclusive OR. So in next video lecture we are discuss about the De Morgan's theorem. Thank you.